सो वेल हॅलो 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 एव्हरीवन, कशा सर्व मजेत? तर विद्यार्थी मित्रांनो, मेचा कडक उन्हाचा महिना सुरू झालेला आहे आणि या कडक उन्हाच्या महिन्यामध्ये थोडे थोडे एक्साइटमेंट पण रोज येत आहे. IPL सुरू होतं, इंडिया पाकिस्तानचं वॉर सुरू झालं आणि या महिन्यामध्ये जवळपास 5-6 नवीन नोटिफिकेशन निघालेले आहेत. आपण सर्वात अगोदर आपण बघितलं होतं बँक ऑफ बरोदा PONची पोस्ट निघाली होती. त्यानंतर IDBI ची पोस्ट निघाली. आता CCI ची पोस्ट निघाली आणि एक अशीच नवीन रिक्रुटमेंट नोटिफिकेशन निघालेली आहे. आणि ही नवीन रिक्रुटमेंट नोटिफिकेशन आहे इंडियन ओव्हरसीज बँकतर्फे. तर ही मित्रांनो क्लरिकल पोस्ट नाही आहे, ही आहे तुमची ऑफिसर बेस्ड पोस्ट, रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर 2025-26. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टोटल वॅकन्सीज किती आहेत, इम्पॉर्टंट डेट्स काय राहणार, सॅलरी तुम्हाला किती मिळेल, त्यानंतर याचा स्ट्रक्चर कसं आहे, एक्झाम पॅटर्न कसा आहे, डॉक्युमेंट आणि सर्व काही आपण या एकाच व्हिडिओ थ्रू बघणार आहोत. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सो दॅट तुम्हाला याच्याबद्दल कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळत जाईल. ओके, चला सुरू करूया. तर ही आहे लोकल बँक ऑफिसर LBO ची पोस्ट आहे. याच्यामध्ये ॲज आय सेड की क्लरिकल पोस्ट नाही आहे, ही आहे ऑफिसर इन JMGS स्केल 1 ची पोस्ट. आता बघा इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या आहेत. तर ऑनलाईन अप्लिकेशन जे सुरू होणार आहे ते होणार आहे 12 मेला आणि सगळ्यात शेवटची जी तारीख आहे फॉर्म भरायची ती आहे 31 मे. 31 मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे सुद्धा 12 मेला सुरू झालेलं असेल आणि शेवटची तारीख 31 मे आहे. या तारखेपर्यंत तुम्ही फी जे पण तुमची आहे ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही या तारखेपर्यंत फी सुद्धा जमा करू शकता. आता टोटल वॅकन्सीज किती आहे सर, तर हे 6 स्टेटमध्ये याच्या वॅकन्सीज सध्या निघालेल्या आहेत आणि हे 6 स्टेट्स आहेत तामिळनाडू, ओडिसा, महाराष्ट्र, गुजरात, वेस्ट बेंगॉल आणि पंजाब. जर आपण महाराष्ट्राबद्दल बोललो तर इथं तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट सुद्धा द्यावं लागतं आणि त्यासाठी रिजनल लँग्वेज म्हणजे मराठी लँग्वेज तुम्हाला वाचता येणं, लिहिता येणं आणि बोलता येणं हे कंपल्सरी असतं. महाराष्ट्र टोटल वॅकन्सीज आहे 45, जे डिवाइड होतात SC कॅटेगरी 7 वॅकन्सीज, ST साठी 3, OBC साठी 12, AWS साठी 5 आणि अनरिझर्व्ड जनरल कॅटेगरीसाठी 18. OC आणि ID फिजिकल हँडिकॅप साठी PWD विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 2 वॅकन्सी इथे ठेवलेल्या आहेत. आपण फक्त महाराष्ट्राबद्दल सांगितलं. असं जर तुम्ही तामिळनाडू, ओडिसा, गुजरात, वेस्ट बेंगॉल आणि पंजाबमध्ये असेल तर त्याच्या वेगवेगळ्या वॅकन्सीज आहेत. ओके, काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत, मी काही हायलाइट केलेले आहेत पॉईंट्स जे इम्पॉर्टंट नोट्स आहेत. बघा, द कॅन्डिडेट विल हॅव टू अप्लाय फॉर वॅकन्सीज ऑफ 1 स्टेट ओनली. जे पण 6 स्टेट आहेत त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका स्टेटमध्ये फक्त अप्लाय करू शकता. यू कॅन नॉट अप्लाय मोर दॅन 1 स्टेट ॲट द सेम टाइम. देन a candidate applying against the vacancy of 1 state will not be eligible to apply against vacancy of any other state. Merit list will be drawn state wise आणि कॅटेगरी वाईज. कॅटेगरी वाईज आणि स्टेट वाईज इथे मेरिट लिस्ट आल्यामुळे तुम्ही मोर दॅन 1 जागर अप्लाय केलं तरी ते तुमचं काही कामाचं पडणार नाही. सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी पोस्टेड विदिन द स्टेट सिलेक्टेड फॉर फर्स्ट 12 years of their service or up to their promotion to SMGS 4th grade whichever is earlier. जे पण तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय केलं असेल तर तुम्हाला पहिले 12 वर्ष सर्व्हिस ही महाराष्ट्रामध्येच राहील किंवा जोपर्यंत तुमचं हायर पोस्टिंग होत नाही SMGS लेवल 4 पर्यंत तोपर्यंत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस करावं लागेल. त्यानंतर मग जसं तुमचं प्रमोशन वाढेल किंवा एक्सपिरियन्स वाढेल त्यानुसार मग तुम्हाला अदर स्टेटमध्ये सुद्धा पाठवलं जाईल. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, सर्वात अगोदर तुमची ऑनलाईन रिटन टेस्ट, त्यानंतर लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आणि सर्वात शेवटी होणार तुमचा इंटरव्ह्यू, पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा आहे. ओके, देन त्याच्यानंतर म्हटलं आहे कॅन्डिडेट वर्किंग विथ सबसायडरीज शेड्यूल ऑफ कमर्शियल बँक विल बी एलिजिबल फॉर ओनली 1 इन्क्रीमेंट. जे ऑलरेडी बँकिंगमध्ये काम करतात त्यांना फक्त एकच इन्क्रीमेंट दिला जाईल आणि जे फ्रेशर आहेत त्यांना मॅक्झिमम 2 इन्क्रीमेंट दिला जाईल या टेनर पर्यंत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय म्हटलंय तुम्हाला की तेच ग्रॅज्युएशन तुमचं कंपल्सरी पाहिजे. ठीक आहे. देन नॅशनॅलिटी इंडियाचा असायला पाहिजे, भूतानचा असायला पाहिजे, नेपाळचा असायला पाहिजे आणि देन जे बाहेरून आलेले आहेत
त्यांना सुद्धा इथे टिबेटियन रेफ्युजीज वगैरे सारखे जे पर्सन आहेत किंवा जे मायग्रेटेड पर्सन आहेत फ्रॉम पाकिस्तान, बुर्मा, श्रीलंका, ईस्ट आफ्रिकन कंट्रीज, तर अशा विद्यार्थी सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. देन एज आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तर इथे कन्सिडर केला आहे 1 मे 2025 पर्यंत, आणि हा जो एज क्रायटेरिया आहे हा जनरल कॅटेगरीसाठी. तर इथे तुम्हाला सांगितलं आहे की विद्यार्थी जो आहे हा 1 मे 2005 नंतर जन्मलेला नसावा आणि 2 मे 1995च्या अगोदर जन्मलेला नसावा. परत सांगतोय, हा जो एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया आहे, एज क्रायटेरिया जो आहे हा जनरल ओपन कॅटेगरीसाठी आहे. 1 मेच्या नंतर नसावा, 2 मेच्या अगोदर नसावा. देन डिपेंडिंग ऑन तुमची कॅटेगरी कोणती आहे तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळू शकतं. जसं याने सांगितलं आहे मिनिमम 20 मॅक्झिमम 30 वर्ष चालतं, पण त्यानंतर तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळतं. जसं SC आणि ST विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षाचं, OBC नॉन क्रिमिनल विद्यार्थ्यांना 3 वर्षाचं, PWD विद्यार्थ्यांना 10 वर्षाचं, पर्सन अफेक्टेड बाय 1984 रिओट्ससाठी 5 वर्ष, आणि विडो एक्स सर्व्हिसमॅन सारखा पर्सनसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. देन त्यानंतर जे इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याकडे आहे ती म्हणजे बाकी जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते तुम्ही नोटिफिकेशन थ्रू वाचू शकता. याची PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल. इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी एक इम्पॉर्टंट गोष्ट इथे आहे. जे विद्यार्थ्यांकडे 5 एकर ऑफ ॲग्रिकल्चर लँड अँड अबव आहे, रेसिडेन्शियल फ्लॅट ऑफ 1000 स्क्वेअर फीट अँड अबव आहे, रेसिडेन्शियल प्लॉट ऑफ 100 स्क्वेअर यार्ड्स अँड अबव आहे, रेसिडेन्शियल प्लॉट्स ऑफ 200 स्क्वेअर यार्ड्स अँड अबव इन द एरियाज अदर दॅन द नोटिफाईड म्युनिसिपॅलिटी, आणि इथे नोटिफाईड म्युनिसिपॅलिटी, अशा विद्यार्थी जर हे तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही EWS मध्ये अप्लाय करू शकत नाही. तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा तुम्ही EWS मध्ये अप्लाय करू शकत नाही. तर मग त्या केसमध्ये तुम्हाला जनरल कॅटेगरीमध्ये अप्लाय करावं लागेल. ते EWS विद्यार्थी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर मेक शुअर की धीस थिंग्स विल बी सॅटिस्फाईड. देन असाच क्वालिफिकेशन दिला आहे तुम्हाला पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी. देन इमॉल्युमेंट, सर सॅलरी स्ट्रक्चर काय मिळेल? एक हँडसम सॅलरी तुम्हाला इथं मिळतं. असिस्टंट मॅनेजर स्केल 1 ची पोस्ट आहे. स्केल पे बेसिक पे जो तुमचा आहे तो आहे 48,480. याच्यामध्ये देन TA, DA, HRA हे सर्व गोष्टी मिळतं. इन हँड जवळपास तुम्हाला 86,000चा जवळपास तुमचं सॅलरी स्ट्रक्चर जातं. प्रोबेशन पिरियड जो आहे हा 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड आहे ऍक्टिव्ह सर्व्हिसचा, आणि 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड आहे. ऍक्टिव्ह सर्व्हिस म्हणजे जर तुम्ही 6 महिन्याची ब्रेक घेतला तर तो 6 महिने कन्सिडर होणार नाही. 2 वर्ष तुम्हाला ऍक्टिव्ह सर्व्हिस द्यावं लागतं, 24 महिने. याचे एक बॉन्ड अमाऊंट सुद्धा आहे. जर तुम्ही फॉर एक्झाम्पल आता जॉईन केलं, त्यानंतर तुम्हाला वाटलं की मला एखादी नवीन पोस्ट मिळालेली आहे, चांगली हायर सॅलरी किंवा जे मला पाहिजे तशी पोस्ट मिळालेली आहे, आणि तुम्हाला ही जॉब सोडायची असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला हा जो बॉन्ड लिहिलेला असतो तो बॉन्ड सॅटिस्फाय करावा लागतो. बॉन्ड आहे 3 वर्षाचा, आणि 3 वर्षाचा बॉन्ड आहे 2 लाखाचा, आणि बॉन्डचा जो टेनर आहे तो आहे 3 वर्षाचा. म्हणजे 3 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही जॉब हा लेफ्ट करत असाल, सोडत असाल, तर तुम्हाला 2 लाख रुपये हे बँकेला द्यावं लागेल. लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्सेस हे डिपेंडिंग ऑन द टाइम आणि डिपेंड ऑन द टाइम ऑफ अपॉइंटमेंट हे तुम्हाला सांगितलं जाईल. सिलेक्शन प्रोसेस काय आहे? तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये सर्वात अगोदर ॲज आय सेड अर्लियर की ऑनलाईन टेस्ट. महाराष्ट्रामधील निवासी असाल किंवा जर तुमचं 10th किंवा 12th मध्ये मराठी लिहिलेलं असेल, एक सब्जेक्ट मराठी असेल किंवा 10वी किंवा 12वी मध्ये, तर तुम्हाला ही लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट अप्लाय द्यायचं काम नाही. पण जर नसेल, तुमचं हिंदी असेल, संस्कृत असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावं लागतं आफ्टर ऑनलाईन टेस्ट. तर सर्वात अगोदर होणार तुमची ऑनलाईन टेस्ट, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट LPT, आणि त्यानंतर होणार तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू. आता ऑनलाईन टेस्टचा स्ट्रक्चर कसा आहे सर? तर याच्यामध्ये रिझनिंग आणि कॉम्प्युटरचे क्वेश्चन राहणार. 30 क्वेश्चन, मॅक्झिमम मार्क्स आहे 60, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. याला तुम्ही हिंदी किंवा इंग्लिशमध्ये देऊ शकता, आणि ड्युरेशन जो आहे तो 60 मिनिटाचा आहे. जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस आहे. 40 क्वेश्चन, 40 मार्क्स आणि 30 मिनिट, प्रत्येक क्वेश्चन 1 मार्क्स. डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन 30 क्वेश्चन, 60 मार्क्स, इंग्लिश हिंदीमध्ये अपेअर करू शकता.
60 1 तासाचा टाइम याच्यासाठी दिला जाईल. इंग्लिश लँग्वेज आहे 40 क्वेश्चन 40 मार्क्स, याला एक क्वेश्चनला 1 मार्क्स आहे. फक्त इंग्लिशमध्ये द्यायचं आहे, 30 मिनिटाचा टाइम आहे. टोटल 140 क्वेश्चन आहेत, 200 मार्क्स आहेत, 3 तासाचा पेपर आहे. सर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहेत. 4 सेक्शनमध्ये डिवाइड केलं होतं. 3 तासाचा पेपर आहे, सेपरेट टायमिंग प्रत्येक सेक्शनला आहे. हे आपण आता इथे बघितलंच. 1/4 किंवा 0.25 हे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा याच्यामध्ये आहे. देन पर्सनल इंटरव्ह्यू आहे LPT नंतर. फायनल सिलेक्शन, द वेटेज रेशिओ ऑफ ऑनलाईन एक्झाम अँड पर्सनल इंटरव्ह्यू विल बी इन द रेशिओ 80-20. ऑनलाईन टेस्टचं 80% आणि पर्सनल इंटरव्ह्यूचं 20%. या प्रकारचं तुमचं फायनल सिलेक्शन आहे. देन अप्लिकेशन गाईडलाईन्स आहेत. तर हे आपण अगोदर बघितलं की 12 मे पासून तुम्ही 31 मे पर्यंत अप्लाय करू शकता. प्री रिक्विजिट काही गोष्टी आहेत जे ऑनलाईन अप्लिकेशन सादर करताना तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही हा कंप्लीट बॉक्स वाचू शकता. देन अप्लिकेशन फीस किती आहे सर? तर SC ST PWD विद्यार्थ्यांसाठी 175 रुपये आणि जनरल EWS OBC विद्यार्थ्यांसाठी 850 रुपये अप्लिकेशन फीस राहणार आहे, विच इज नॉट रिफंडेबल. ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला पेमेंट करता येणार. देन आणखी काही इम्पॉर्टंट जे गोष्टी आहेत ते लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स आहेत. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट जे तुम्हाला घेऊन जायचं आहे, सेल्फ अटेस्टेशन तुम्हाला घेऊन जायचं आहे. बट दॅट इज द थिंग आफ्टर युअर फायनल सिलेक्शन. जेव्हा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जातो तेव्हा कोणत्या गोष्टी आपल्याला लागतात त्याबद्दलची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. हे याचं सध्या आपलं काम नाही. प्रूफ ऑफ आयडेंटिटी, तुम्हाला एक ID कार्ड पण प्रोव्हाइड करावं लागेल. एक्झामिनेशन सेंटर्स कोणत्या आहेत, एक्झामिनेशन सेंटर बद्दलची इन्फॉर्मेशन हे जेव्हा आपण फॉर्म भरतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतंच. किंवा एक सर्वात खाली इथे एक पॅराग्राफ दिला आहे, चार्ट दिला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक्झामिनेशन सेंटर आपल्याला माहीत पडेल. पर्सनल इंटरव्ह्यू बद्दलची इथे थोडीशी माहिती दिलेली आहे. पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये काय होणार तर फिजिकल और ऑनलाईन मोड मध्ये पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जाईल किंवा भारतातल्या कोणत्याही लोकेशनवर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. एक तर फिजिकल मोडमध्ये किंवा ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा पर्सनल इंटरव्ह्यू होऊ शकतो आणि त्याबद्दलची इन्फॉर्मेशन ही वेळोवेळी तुम्हाला मेल आणि मेसेज थ्रू कळवण्यात येईल. देन जनरल एलिजिबिलिटी सिलेक्शन झाल्यानंतर काय तर तुमचे होणार मेडिकल फिटनेस, कॅरेक्टर अँड कास्ट व्हेरेवर अप्लिकेबल, व्हेरिफिकेशन ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट. जेव्हा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणार तर त्यावेळेस तुमचं मेडिकल फिटनेस, कॅरेक्टर सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट हे सर्व चेक केलं जाईल. देन इम्पॉर्टंट काही गाईडलाईन्स आहेत हे सुद्धा तुम्ही वाचू शकता बाय गोइंग थ्रू दी PDF. ओके. त्यानंतर जे बेसिक गोष्टी आपल्या असतात प्रत्येक एक्झामचा फॉर्म भरताना की तुम्हाला तुमचं हँड रिटन डिक्लेरेशन पाहिजे, थंब पाहिजे, सिग्नेचर पाहिजे आणि पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ पाहिजे. फोटोग्राफ बद्दलची इन्फॉर्मेशन आहे, फोटोग्राफ कॅप्चर बद्दलची इन्फॉर्मेशन आहे. देन त्याच्यानंतर सिग्नेचर बद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लेफ्ट थंब, हँड रिटन डिक्लेरेशन. हँड रिटन डिक्लेरेशन मध्ये इथे सांगितलं आहे आय नेम ऑफ द कॅन्डिडेट hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required. देन एक्झामिनेशन सेंटर जे आपण वरती बोललो, जर आपण महाराष्ट्र बद्दलची गोष्ट केली तर इथे आहे छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, अमरावती, लातूर, नांदेड, जळगाव, धुळे, अकोला, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, देन सोलापूर, रत्नागिरी आणि जालना हे महाराष्ट्रामधले सेंटर्स आपल्याला दिलेले आहेत. ओके. तर इथे ही PDF संपतं. आय होप की तुम्हाला हे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स मी सांगितले ते सर्व पॉईंट्स तुम्हाला कळाले असेल. याची PDF सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आमचं जे चॅनल आहे मेगाबिट एज्युकेशन मेगाबिट एज्युकेशन टेलिग्राम जे चॅनल आहे तिथे सुद्धा याची PDF तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही त्या PDFला गो थ्रू करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. आपण भेटूया लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय अँड थँक यू सो मच.